तर विद्यार्थी मित्रांनो, उमेद महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अकोला यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे IFC ब्लॉक अँकर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. तालुका अकोटसाठी एक आहे, त्यानंतर बानशीत टाकळीसाठी इथे एक जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं किमान कृषी व कृषी संलग्न पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला कृषी क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथे 20,000 रुपये मिळणार आहे. तसेच प्रवासी भत्ता तुम्हाला इथं 2500 रुपये मिळेल आणि जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 43 वर्षापर्यंत आहे या पदासाठी. तसेच निवडीचे निकष इथे दिलेले आहेत. तर उमेदवाराला इथं कृषी फलोत्पादन तसेच मत्स्यपालन, पशुपालन तर या क्षेत्रातील शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथं संगणकाचे ज्ञान लागणार आहे. तसेच या पदासाठी ज्या तुमच्या भूमिका व जबाबदाऱ्या इथं दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत. तसेच या पदासाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं 50 गुणांची असणार आहे. तर यामध्ये लेखी 40 गुणांची तसेच मुलाखत इथं तुमची 10 गुणांची असणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीसाठी इथं 5 गुण असणार आहे. तसेच गणितासाठी 5 गुण, कृषी व कृषी संलग्न यासाठी 30 गुण आणि लेखी परीक्षेचा जो स्तर आहे तर तो डिप्लोमाचा असणार आहे. तसेच तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला संवाद कौशल्य तसेच कामाचा अनुभव, प्रात्यक्षिक अनुभव तर याद्वारे तुम्हाला इथं गुण मिळणार आहेत. त्यानंतरचे पद आहे सिनियर CRP म्हणजे वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. तर अकोटसाठी इथं 3 जागा आहेत. तसेच बाशिंद टाकळीसाठी इथं 3 जागा आहेत. या पदासाठी तुम्हाला किमान 12वी उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच उमेद अभियानामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे काम केल्याचा. तसेच उमेदवार संबंधित तालुक्यातील व संबंधित गावातील रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. तसेच या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर तिथं किमान 6,000 रुपये मिळणार आहे. तसेच तुम्हाला मासिक प्रवास देयक 1500 रुपये इतकी मिळणार आहे आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठी इथं निवडीचे निकष दिलेले आहेत. तर तुम्हाला इथं उत्तम संवाद कौशल्य असणे इथं आवश्यक आहे. तसेच समुदाय संसाधन व्यक्ती ही कार्यक्षेत्रात उपजीविका सखी, उदाहरणार्थ कृषी सखी, पशु सखी, MCRP कृषी, उद्योग सखी, वन सखी इत्यादी कार्य करणारी इथं असायला हवी. तसेच तुमच्या भूमिका व जबाबदारी इथं दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही इथं बघून घ्यायचे आहेत. तसेच या पदासाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं 50 गुणांची असणार आहे. तर यामध्ये लेखी 40 गुणांची तसेच मुलाखत इथं तुमची 10 गुणांची असणार आहे. तर लेखी परीक्षेत कृषी व कृषी संलग्न विषयी 50% प्रश्न इथं असतील आणि लेखी परीक्षेची जी पातळी आहे तर ती 12वीवर इथं असणार आहे आणि तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला व्यक्तीचे संवाद कौशल्य, कामाचा अनुभव, प्रात्यक्षिक अनुभव तर यानुसार तुम्हाला इथं गुण मिळणार आहे. तसेच लेखी व तोंडी परीक्षेचे एकत्रित करून जास्तीत जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची इथं निवड करण्यात येईल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 31/12/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद, जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान, शासकीय अध्यापक विद्यालयाच्या बाजूला, रामदास पेठ अकोला. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे समक्ष किंवा टपालाने इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.